नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. अजय अनिता भाग 2. अजयने अनिताला गुंडांपासून वाचवलं आणि तिला तिच्या घरी सोडलं. अनिता आली तशी आईबाबांचं टेन्शन कमी झालं आणि अनिताने झालेला सगळा प्रकार आईबाबांना सांगितला. ताईसुद्धा अनिताला म्हणाली, अनिता, अगं तुझ्याकडे फोन असतो. अशी काही इमर्जन्सी आली तरी पहिलं पोलिसांना फोन लावायचा. अनिता म्हणाली, ताई, मी लावत होते ग, बाबांना फोन लावत होते, पण त्यांनी माझ्या हातात ना फोन हिसकावून घेतला. बाबा म्हणाले, बरं ठीक आहेस ना, तू सुखरूप आहेस ना? झालं. बरं, ते कपडे बदल आणि फ्रेश हो. मी अजयच्या घरी जातो. मला माहिती आहे त्याचं घर. इथे मागेच राहतो तो. त्याचे आभार मानायला पाहिजेत आपल्याला. अनिता म्हणाली, बाबा थांबा ना, मी पण येते तुमच्यासोबत. आई अनिताला म्हणाली, अनिता, आता तू कुठे जातेस? जाऊ दे त्यांना एकट्यांना. तू तुझा तो ड्रेस बदल जा आणि तो फेकून दे. बाबा म्हणाले, नाही अनिता, थांब. तुझ्यावर जबरदस्ती करणाऱ्याला असं सोडायचं नाही. लोकांची अजून हिंमत वाढेल. खरं तर अजयने तुला घरी आणायच्या आधी पोलीस स्टेशनलाच न्यायला पाहिजे होतं. आपण त्या माणसाची तक्रार करूयात. तू त्याचा रिक्षाचा नंबर पाहिला होतास का? अनिता बाबांना म्हणाली, बाबा पाहिला होता, पण हा सगळा प्रकार झाला म्हणून मी आता विसरले आहे, फारसं लक्षात नाही. बाबा म्हणाले, ठीक आहे, आता अजयला विचारतो. तो तुमचा पाठलाग करत होता, त्याच्या त्याच्या लक्षात असेल तर बरंच आहे. आई बाबांना म्हणाली, आपली मुलगी सुखरूप आहे ना? झालं तर मग. बाबा म्हणाले, अजिबात नाही, मी त्या माणसाला सोडणार नाही. असं म्हणून बाबा घराच्या बाहेर पडले आणि अजयचं घर आजूबाजूला विचारत ते अजयच्या घरात पोचले. अजय निवांत सोफ्यावर बसला होता. खूप दमला होता. आई स्वयंपाक करत होती आणि भावाचं आणि अजयच्या बाबांचं काहीतरी काम चाललं होतं. बाबा आले आणि त्यांनी डोकावून पाहिलं आणि दाराची कडी वाजवली आणि म्हणाले, अजय इथेच राहतो ना? अजय लगेच त्याच्या जागेवरनं उठला आणि दाराजवळ आला. हो, मीच आहे अजय. काही काम होतं का माझ्याकडे? आणि तुम्ही आत या ना. आणि त्याचे बाबा आतमध्ये आले. अजयच्या बाबांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्ही आता नवीनच इथे राहायला आला आहात ना? आणि अनिताचे बाबा म्हणाले, हो, आज तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीचा जीव वाचला आहे. त्यासाठी त्याचे आभार मानायला आलो होतो. घरी अजयने काहीच सांगितलं नव्हतं. बाबा म्हणाले, अजय, काय म्हणतायत ते? तू त्यांच्या मुलीचा जीव वाचवला म्हणून? म्हणजे? अजय म्हणाला, बाबा, आज मी तुमची रिक्षा घेऊन गेलो होतो ना, तर एक माणूस त्यांच्या मुलीवरती जबरदस्ती करत होता. तर त्यातून मी तिचा जीव वाचवला. बाबा म्हणाले, बरं झालं. तुमची मुलगी सुखरूप आहे ना? आणि त्याचे बाबा म्हणाले, हो, सुखरूप आहे ती, पण तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या माणसावर मी गुन्हा दाखल करणार आहे. माझ्या मुलीचे कपडे सुद्धा फाटले आहेत. अजय जर तिथे नसता तर, असं म्हणून बाबा शांत झाले. अजय बाळा, तू आता खूप दमला आहेस, पण मला त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे. तू त्याच्या रिक्षाचा नंबर पाहिला आहेस का? माझ्या मुलीला मी विचारलं, पण तिच्या फारसं लक्षात नाही. तुझ्या लक्षात आहे का? अजय म्हणाला, हो, मी गाडीचा नंबर सांगू शकतो काका, मी पाहिला आहे. पाहिजे तर आत्ताच आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊ तुमच्या मुलीला घेऊन. पहिली कंप्लेंट करूयात. कंप्लेंट करायला काही हरकत नाही. आणि मी हे सांगेल, अशा लोकांना फक्त मारून काहीच उपयोग नसतो. तुम्हाला जर वाटत असेल की त्याला कायद्याने शिक्षा भेटली पाहिजे, तर मी मदत करायला तयार आहे तुम्हाला. बाबा म्हणाले, बरं झालं अजय. मला वाटलं तू तयार होणार नाही. अजय म्हणाला, मी का नाही तयार होणार? या जागी जर माझी बहीण असती तर मीही हेच केलं असतं. अजयची आई बाहेर आली आणि अजयला म्हणाली, अजय, कोण आहे रे?
अजयने सगळं आईला सांगितलं आणि आईला म्हणाला, आई मी पोलीस स्टेशनला काकांना घेऊन जातो आणि त्या माणसाची तक्रार करून येतो. आई म्हणाली, थांब, एकटा जाऊ नकोस, दादाला पण सोबत घेऊन जा. अजय म्हणाला, अगं दादा कशाला, जातो की मी. अजयची आई म्हणाली, अजय ऐक ना सांगून, दादा येईल तुझ्यासोबत. अजयचा दादा पण म्हणाला, अजय चल, मी येतोय ना तुझ्यासोबत, एकटा जाऊ नकोस. अजय आणि त्याच्या बाबांना म्हणाला, काका आम्ही दोघं पुढे होतो, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन या रिक्षात, वाट पाहतोय मी. आणि त्याचे बाबा म्हणाले, ठीक आहे, मी लगेच आलो तिला घेऊन. बाबा आता घरी आले आणि अनिता तशीच बसली होती. तिच्या शेजारी तिची आई आणि ताई दोघी जणी बसल्या होत्या. अनिता, चल आपण त्या मुलाची कंप्लेंट देऊन येऊयात पोलीस स्टेशनला. आई म्हणाली, आता काय नवीन खूळ तुमचं. आणि त्याचे बाबा आईवर ओरडले. आईला म्हणाले, तुला कळतं का नाही काय, शांत बस जरा. बाबांनी अनिताच्या अंगावरती तिची ओढणी पांघरली आणि तिला घेऊन बाहेर आले. अजय रिक्षात वाट पाहतच होता. अनिता आणि तिचे बाबा तिथे आले आणि अजय म्हणाला, चला काका बसा, नेतो मी तुम्हाला. चौघेजण पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्याने अजयने झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस आणि त्याला म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमची तक्रार लिहून घेतो. आणि हाच नंबर आहे का रिक्षाचा? अजय म्हणाला, हो हाच नंबर आहे. ठीक आहे, उद्या जर तो आम्हाला सापडला तर तुम्हाला चौकीमध्ये यावं लागेल कन्फर्म करण्यासाठी, आणि तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत पाहिजे, कारण तुमच्या दोघांची साक्ष घेतली आहे मी. तुम्हाला सुद्धा यावं लागेल. अजय म्हणाला, हो येईल ना, मी नक्की येईल, का नाही येणार, तिला घेऊन येईल मी. पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली आणि त्या माणसाचा तपास चालू करायला लावला. अनिता खूप घाबरली होती. आता परत त्या माणसाचा चेहरा तिला पाहावा लागणार याचं टेन्शन तिला आलं होतं. बाबा आणि अनिताला म्हणाले, अनिता बघ आता तो लगेच सापडेल माणूस आणि त्याला शिक्षा सुद्धा होईल. त्याला कशाला असं सोडायचं, परत दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत पण असंच वागणार तो. अनिता आता रिक्षात बसली. तिचा चेहरा अजयला थोडासा टेन्शनमध्ये जाणवला. त्याला कळलं की आता हिला कुठलं टेन्शन आलं आहे, परत त्या माणसाचा चेहरा तिला पाहावा लागणार आहे, म्हणून ती घाबरलेली होती. घर आलं आणि अनिताचे बाबा अजयला म्हणाले, अजय तुझी खूप मदत झाली बाळा, उद्या पण बोलवलं की येशील ना? अजय म्हणाला, हो येईल, नक्की येईल मी, आणि तुम्ही काही काळजी करू नका. अशी चिल्लर लोक काही करत नाहीत, उलट त्यांना योग्य वेळी शिक्षा झालेली चांगली असते. मीही त्यांना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच घेऊन जाणार होतो, पण त्या खूप घाबरलेल्या होत्या, म्हणून त्यांना घरी घेऊन आलो. पण काका तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. अजयचा भाऊ म्हणाला, अजय निघायचं का आता? आई बाबा आपली वाट पाहत असतील. आणि आता अजयकडेच पाहत होती. तिला बोलायचं होतं, पण बोलत मात्र काहीच नव्हती. पण तिच्या डोळ्यात ना अजयला कळलं होतं की हिला बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे, पण ती सांगत नाही. अजय काकांना म्हणाला, चला काका निघतो मी, आणि माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. पोलिसांनी जर बोलवलं तर मला फोन करा, मी साक्ष द्यायला येईल. अजयने त्याचा फोन नंबर आणि त्याच्या बाबांकडे देऊन ठेवला आणि बाबांना म्हणाला, येतो मी. आणि तो आणि त्याचा भाऊ आणि त्याच्या बाबांना आणि त्याला सोडून तिथून निघून गेले. अनिता पण घरी आली आणि त्याची बहीण आणि आई दोघी जणी त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. आणि दोघे पण घरी आले. आई म्हणाली, आलात का तुम्ही? काय झालं? बाबा म्हणाले, घेतली आहे कंप्लेंट लिहून पोलिसांनी, तो सापडला की अनिताला परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. आई बाबांना म्हणाली, अहो पण कशाला आता हा ताप डोक्याला लावलात तुम्ही? अनिता किती घाबरली आहे बघा. बाबा म्हणाले, शांत बस, उद्या परत त्याने दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत असं वागण्याची हिंमत केली नाही पाहिजे. थोडीशी शिक्षा भेटली की जागेवर येईल.
अशा गावात सोडलेल्या वळूंसाठी आपण घाबरून कशाला राहायचं? अनिता, जा तू तुझं आवर आणि खाऊन घे बाळा, आई म्हणाली. आम्ही सुद्धा दोघी जणी जेवलो नाही, तुमची वाट पाहत होतो. आता सगळेच बसूयात जेवायला. जा अनिता, कपडे बदल आणि बाहेर जेवायला ये. अनिताची बहीण अनिताला आतमध्ये घेऊन आली आणि तिला म्हणाली, अनिता, परत असं करू नकोस आणि एकटी यायची चूक करू नकोस. बाबांना फोन लावायचा होता. बाबा आले नसते का तुला न्यायला? एवढा विचार करायचा नाही, समजलं? आज तो अजय होता म्हणून अनर्थ टळला, नाहीतर काय झालं असतं? अनिता म्हणाली, ताई, आता जाऊ दे तो विषय. मला सारखं सारखं तोच विषय काढला की मला खूप भीती वाटते. ताई म्हणाली, बरं ठीक आहे. ताईने तिला घालायला तिचे कपडे तिच्या हातात काढून दिले आणि ताई म्हणाली, अनिता, तू तुझं आवरून घे, मी बाहेर आहे. आणि ताई पण बाहेर निघून गेली. अनिता ओढणी बाजूला करणार इतक्यात अनिताला तिच्या ओढणीमध्ये एक छोटंसं लॉकेट अडकलेलं दिसलं. अनिता म्हणाली, कोणाचं आहे? त्या माणसाचं आहे की काय? पण त्या माणसाचं नसावं, बहुतेक मी अजयच्या मिठीत गेले होते तेव्हा माझी ओढणी कशात तरी अडकली होती. तर हे त्याचं लॉकेट आहे का? त्याच्यात त्याच्यात ओढणी अडकली होती का? अनिता अनिताने ते लॉकेट आता हातात घेतलं आणि पाहिलं तर त्याच्यावरती के असं हार्ट शेप मध्ये अक्षर होतं. अनिता मनातच म्हणाली, त्यांचं नाव तर अजय आहे, मग हे अक्षर के आहे. जाऊ दे, उद्या भेटणार आहेत तेव्हा विचारते त्यांना. त्यांचा असेल तर त्यांना देऊन टाकते. अनिता पण आता जेवली आणि झोपायला गेली. झोपताना परत तिने ते लॉकेट हातात घेतलं आणि म्हणाली, के वरून कोणाचं नाव असेल आणि तेही हार्ट शेप मध्ये? अनिता आता स्वतःला समजवत म्हणाली, जाऊ देत, असेल कोणीतरी. आपल्याला काय करायचंय? त्यांचं आहे ते आपण त्यांना देऊन टाकू द्या. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.